रिव्हर्सिंग करत असताना काय काय काळजी घेतली पाहिजे, फूट कंट्रोल कशा पद्धतीने वापरायचे, मिररचा अंदाज कसा घ्यायचा, त्याबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत. ओके, आपल्याला इथे रिव्हर्सिंग करायचं आहे. रिव्हर्सिंग करत असताना आपण रिव्हर्स, मला हे सांगा आधी की कुठे वापरला जातो रिव्हर्सिंग. तर रिव्हर्सिंग हा मोस्टली पार्किंगसाठी, लावायला किंवा काढायसाठी वापरला जातो. तर तिथे गाडी आपण कशी घेऊन जातो, एकदम हळूहळू. तर हळू घेऊन जाण्यासाठी फूट कंट्रोल बाइंडिंग पॉईंटपर्यंत होल्ड करायचा क्लच आणि फक्त ब्रेक दाबत सोडत मागे यायचं. या बरं मागे ट्राय करा. स्टॉप. क्लच होल्ड करायचा आणि फक्त ब्रेक ऑपरेट करायचा, स्टॉप मूव स्टॉप करून. बस स्टॉप. येस, बरोबर करताय. आता जर व्हायब्रेशन जास्त होत असेल तर काय समजणार तुम्ही, तर क्लच जास्त वरती आलाय, बरोबर. तर त्यावेळेस क्लच तिथेच होल्ड करायचा, स्टॉप मूव करायचा. ब्रेक करा. जर यामध्ये तुम्ही ब्रेक सोडला आणि क्लच पण सोडला हळूहळू तर काय होईल, गाडी मागे फास्ट जाते, बरोबर. तर आपल्याला रिव्हर्समध्ये पार्किंगमध्ये हळू जायचं असतं, म्हणून क्लच पूर्ण वरती घ्यायचा नाही. जर घेतला तर काय होईल, गाडी फास्ट मागे जाईल. बघा बरं एकदा ट्राय करून. ब्रेक सोडा आणि क्लच बघा फास्ट चालली आहे. स्टॉप थांबली पाहिजे. तर रिव्हर्सिंग करत असताना क्लच पूर्ण वरती घ्यायचा नाही आणि तिन्ही मिररमध्ये बघत तुम्हाला मागे यायचं आहे. राईटचा मिरर चेक करायचा, सेंटर मिरर चेक करायचा, लेफ्टचा मिरर चेक करायचा. या बरे मागे बघत स्मूथ स्टॉप मूव. वन शॉटमध्ये मागे जायचं आणि थांबत मागे यायचं. या चेक करत स्टॉप.